तर छगन भुजबळ आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही, तर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांमुळे नक्कीच फायदे होतील। गिरीश महाजन यांनी सुद्धा हा विश्वास व्यक्त केला। भुजबळांमध्ये माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही, तो काही विषय नाही। काही लोकांनी ते जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही लोक जरा उतावीळ आहे, जरा वाट बघत नाही, थोडंसं वाट बघितली पाहिजे। दादांसारखा चेहरा, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये होणे नाही आणि दादांना सर्व कार्यकर्त्यांची जाणीव आहे। वेळ आल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय ते देत असतात, नेहमी न्यायाची भूमिका घेतात। माननीय भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यासारखे एक अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले, निश्चित त्याचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे। नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे, मित्र म्हणेल, आणि राज्यालाही होणार आहे। तर अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत, त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे।